सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण 35 वर्षाचा होता। तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता। म्हणजे त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते। पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉला ॲडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉच्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता। आणि त्या दिवशी 13 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा सहभाग नव्हता। तो फोटो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे। आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं हार्ट अटॅकने तो मृत्यू झालेला आहे। पण त्याच्या आईला मी भेटलो आणि आईने सांगितले की त्याला कसला आजार नव्हता, तो 35 वर्षाचा होता, त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही आहे। परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअपमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे। आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। सध्या कोर्टामध्ये मी SP-ना बोललो, त्यांनी तर सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला जसा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। काय पोलीस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणामध्ये, सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत, अनेक मुलींना मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे। काय मुली मला भेटल्या, कुणाचा पाय फ्रॅक्चर आहे, कुणाचा हात फ्रॅक्चर आहे। अशा पद्धतीनं जवळजवळ 12-14 जे मुलं आहे अशा मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। वरून त्याला अशा पद्धतीनं त्याचा बळी घेतलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत त्या प्रकरणामधले 4 आरोपी पकडलेले आहेत। 3 आरोपी अद्याप त्यांना पोलिसांना मिळत नाही आहे। 22-23 दिवस होत आलेले आहेत तरीसुद्धा अद्याप ते 3 आरोपी मिळत नाही। पोलिसांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सकाळी मला जिल्हाधिकारी भेटले होते, त्यांना मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। आणि त्या प्रकरणामध्येही जे त्याचे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे। आणि अद्याप त्या मसाजोगमधल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कुणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे। तर ते प्रकरण CID असल्यामुळं ते CID त्याचा जबाब घेतील असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण CIDने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा आणि त्या प्रकरणामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना ते कुणी असो त्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। तर तोही प्रकार अत्यंत निंदनीय आहे। मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या 2 घटना घडलेल्या आहेत, परभणी आणि बीडच्या। तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे काही प्रकार घडत आहेत ते योग्य नाहीत आणि जरूर महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे आणि त्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी पकडले जावेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि जो व्यक्ती पवार नावाचा आहे तो व्यक्ती काय म्हणजे तो अत्यंत काय म्हणतात मनोरुग्ण आहे असं सुरुवातीला काहीतरी पोलिसांचं म्हणणं होतं, पण तो मनोरुग्ण अजिबात नाही। त्यांनी ठरवून अशा पद्धतीचं ते केलेलं आहे। त्याची संपूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होता आहे, ते रस्त्यावर उतरले होते, परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही। काही ठिकाणी काय थोड्या गाड्या बुडलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे, काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलची थोडी नाजूक झालेली आहे, काही ठिकाणी दगडफेक झाली होती। परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं। जे फुटेजमध्ये जे मुलांचे फोटो ते दिसत आहेत अशा मुलांना पकडायला काही हरकत नाही आहे, त्यांच्यावर केस करायला काही हरकत नाही आहे।
परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअपमध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही. हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे.